चांगलीच चपराक मारली आहे. चांदण्या चमकल्या, दात नाही ना पडला. नाही. आणि कुठे इजा? गुडघ्याला मुका मार लागला. अरे मग तिकडेच लकडी पुलावरून खाली उडी घेऊन जीव द्यायचा होतास ना. माझ्याकडे कशाला आलास? त्या बाईने तुझ्याच नाही तर समस्त पुण्याच्या कानशिलात लगावली आहे. तुला आता मी नाही सोडणार. तेव्हा माझ्या हातात मला काही सापडलं नाही, नाहीतर ना. सावित्री, जे केलंस ना ते बरोबर केलंस. जर संयमाने घेता आलास तसे सावित्री आपल्याला रोज त्याच वाटेने जायचंय. मालक त्या माणसाला आगाऊपणा करायचाच होता. भर चौकात समद्या माणसां देखल माझी नालस्ती करायची होती त्याला. कोण चालून गेले? पण त्या क्षणाला नेमकं काय घडलं, कसं घडलं आणि माझ्यात एवढी शक्ती कुठून आली देवालाच माहित. पण यापुढे सावध राहायला पाहिजे. राहणार, कारण त्या माणसाच्या नजरेतला विखार पाहिलाय. सावित्री, काळजी करू नको. खर तर एवढे दिवस गप्प होतो मी. शेणमारा केला, दगडफेक केली, फक्त शाळेसाठी सहन करत होतो मी. थांब. पण आता जर कोण हात सोड, बोट जरी लावायला पुढे आला ना, तरी हे कट्यार. ज्या डोळ्यांनी बघल ना तो डोळाच काढायचा, जागेवर ठेवायचा नाही. नंतर त्याचा चौरंगा कसा करायचा ते मी बघ. थोरल्या राजांनी जे सांगितलंय तसंच करायचं. आत्मसंरक्षण महत्वाचं.